जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, तुम्हाला खरंच मनापासून हे वाटत असेल की गौतम बुद्धाचं बाबासाहेबाचं तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, कारण असे केल्याने यूट्यूब हे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका. हे व्हिडिओ तुम्ही ऐकले पाहिजे काळजीपूर्वक, याच्यासाठी मी बनवत आहे. तुम्ही मला बघितले पाहिजे याच्यासाठी बनवत नाही आहे, कारण बरेचसे लोक वाचत नाही, बरोबर आहे, निदान ऐकू ते शकतात, म्हणून याचे थोडे व्हिडिओ बनवता. निदान तेवढे तरी ऐका आणि शेअर करा जास्तीत जास्त. तर बघा, भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्म, त्याच्यातील 3रा खंड, त्याच्यातील 4था भाग, त्या 4थ्या भागातील 4था प्रकरण, याचा एक व्हिडिओ बनलेला आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर पुढे काय लिहिलेलं आहे बघा. जर एखाद्या अशरीरी आत्म्याचे अस्तित्व मानले तर त्यांच्या संबंधाने अनेक प्रश्न उद्भवतात. आत्मा आहे काय? तो कुठून आला? शरीराच्या मृत्यूनंतर त्याचे काय होत आहे? ते कुठं जाते? शरीराच्या मृत्यूनंतर ते परलोकात कोणत्या स्वरूपात राहते? तेथे ते किती काळ राहते? या सर्व प्रश्नांची उत्तरे भगवान बुद्धांनी आत्म्याचे अस्तित्व मानणाऱ्या लोकांकडून मागितली आणि ते देऊ शकले नाही. आपल्या फेर तपासणीत आत्म्याची कल्पना किती अस्पष्ट आहे हे त्यांनी प्रथम त्यांच्या नेहमीच्या तर्कशुद्ध पद्धतीने दाखवून दिलं. जे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत असत त्यांनी आत्म्याचा आकार व आकृती कशी आहे हे विचारले, की तो लहान आहे की मोठा आहे, आत्म्याचे स्वरूप कसे आहे. आनंद स्थविरांनी त्यांनी सांगितले, आनंद स्थविरांना त्यांनी सांगितले, म्हणजे गौतम बुद्धांनी आनंदाला सांगितले. आनंद, आत्म्यासंबंधी नानाविध मते आहेत. काही लोक म्हणतात माझ्या आत्म्याचा आकार आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे. दुसरे काही म्हणतात की आत्म्याला रूप आहे आणि तो अनंत आहे, सूक्ष्मही आहे. आणखी काही असे म्हणतात की तो निराकार आहे, अनंत आहे. आनंद, आत्म्यासंबंधी नाना प्रकारे मतं आहेत. जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांनी आत्म्यासंबंधी कल्पना काय आहे, त्यांची आत्म्यासंबंधीची कल्पना काय आहे, हा देखील भगवान बुद्धाचा एक प्रश्न होता. कोणी म्हणतात आमचा आत्मा हीच सुखदुःखाच्या अनुभवाची क्रिया आहे. दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा अनुभवाची क्रिया आहे, तो अनुभवशील क्रिया आहे. आणखी दुसरे कोणी म्हणतात की नाही, माझा आत्मा अनुभवाची क्रिया नाही किंवा ती अनुभव क्रिया देखील नाही, परंतु माझा आत्मा अनुभव करतो आणि अनुभव करणे हा त्याचा गुण आहे. आत्म्यासंबंधी अशा तऱ्हेचे विविध कल्पना आहेत. भगवान बुद्धांनी जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवीत असत त्यांना हे देखील विचारले की शरीराच्या मरणोत्तर म्हणजे मेल्यानंतर आत्म्याची काय स्थिती होते, असा प्रश्न केला भगवान बुद्धांनी. त्यांनी असाही प्रश्न विचारला की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा दिसू शकते काय. त्यांना अगणित अस्पष्ट अशी उत्तरे मिळाली, म्हणजे अस्पष्ट, क्लिअर नाही. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा आपला आकार कायम राखू शकतो का, यासंबंधी त्यांना 8 भिन्न प्रकारचे काल्पनिक उत्तर मिळाले. आत्मा शरीराबरोबर मरण पावतो का, यासंबंधी त्यांना काल्पनिक उत्तरे मिळाली. तथागतांनी हे देखील विचारले की शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो की दुःखी असतो. शरीराच्या मृत्यूनंतर आत्मा सुखी असतो का, यासंबंधी देखील श्रमण व ब्राह्मण भिन्न मते होती. काही म्हणाले की तो अतिशय दुःखी असतो, काही म्हणाले की सुखी असतो, तर इतर काही म्हणाले सुखी आणि दुःखी असतो, तर इतर म्हणाले सुखी आणि दुःखी नसतो. आत्म्याच्या अस्तित्वाच्या विश्वासावरील हा प्रश्न या मताविषयी तथागतांचे तेच एक उत्तर होते आणि जे त्यांनी चुंदालाही त्यांनी दिले. चुंदाला ते म्हणाले, हे चुंद, जे श्रमण किंवा ब्राह्मण या मतापैकी कोणत्याही एक मतावर विश्वास ठेवतात त्यांच्याकडे जाऊन जेव्हा मी त्यांना विचारतो, मित्र, हे तुमचे म्हणणे ठीक आहे काय, आणि जेव्हा ते उत्तर देतात, होय, माझेच मत खरे आहे, दुसरी मते मूर्खाची आहेत, तेव्हा मी त्यांचे मत स्वीकारत नाही. असे का? कारण लोकांनी या
विषयासंबंधी भिन्न भिन्न मते आहेत. त्यांची मते मी माझ्या मतापेक्षा श्रेष्ठ मानण्याचा तर प्रश्नच नाही. एवढेच काय, ती एक मत माझ्या मते तोडीच्या असल्याचेही मी त्यांना मानत नाही. माझ्या मताच्या तोडीचे सुद्धा नाही ते त्यांचे विचार. अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. ठीक आहे. जय भीम.